परतवाडा प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी काँग्रेसकडून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। काँग्रेसचे भाई जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जातपात न बघता संबंधित व्यक्तीने काय गुन्हा केलाय हे पाहून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा। यासोबतच त्यांनी हेही ठामपणे नमूद केलंय की आरोपी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता त्याच्या कृत्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कायद्यापुढे सर्व समान आहेत, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे। ठीक कसं आहे की अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा पद्धतीने अशी घाणेरडी आणि सगळ्यांना खालीमान घालणारं घृणास्पद अशी ही प्रकरणं जेव्हा सोशल मीडियावर येतात त्यावेळेला ताबडतोब त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पोलिसांनी ती केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आमची माहिती अशी आहे की आमदारांनी हे केल्यानंतर ही घटना किंवा याचा हे झालेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यात हे महत्त्वाचं नाही कोण कुठल्या जातीचा धर्माचा, त्याच्यात हे महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने मुलींच्या धाडस कसं होतं। म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी तळागाळाला गेली आहे की कोणीही काही उठून काही करू शकतो आणि काही सोशल मीडियावर टाकू शकतो। आणि म्हणून आम्ही SITची मागणी केलेली आहे काँग्रेसच्या आमच्या सगळ्या ह्या डेलिगेशनने। खासदार आमचे नेतृत्व करतात, माजी मंत्री नेतृत्व करतात, माजी आमदार आमचे वीरेन भाऊ आहेत आणि आमचे जिल्हाध्यक्ष आहेत। आम्ही सगळे या बाबतीमध्ये आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो होतो। आणि महत्त्वाचा विषय असा की ही घटना जी आपल्यासमोर घडलेली आहे याची चौकशी होतेच आहे, परंतु अशोक खरातच्या बाबतीमध्ये अजूनच त्याची बायको मिळत नाही। अशोक खरातला तुम्ही अरेस्ट करता, त्याची बायको घरातनं पळून जाते पोलिसांच्या समोर, मग नक्की काय पोलिसांचं चाललं आहे? म्हणजे अशोक खरात कोणाकोणाच्या घरात असा प्रश्न मी विधानभवनामध्ये विचारला होता आमच्या ह्याच्यामध्ये, आमचं अधिवेशन चालू असताना याला उत्तर कोणीच देऊ शकलं नाही। आणि म्हणून ही अशा घटना फक्त कुठल्या विशिष्ट धर्म विशिष्ट जातीकडनं नव्हे तर अशा पद्धतीने ज्या घटना घडतात त्याला पूर्णतः जबाबदार सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्याकडे या राज्याचं गृहमंत्रीसुद्धा आहेत याचे। आणि त्यामुळे आमचा सवाल त्यांना हा आहे की अशोक खरात प्रकरणामध्ये अजून ती कोण बाई, तिचं नाव काय, चाकणकर बाई, ती इतकी हिंमत करते अख्ख्या राज्याच्या समोर सांगते 28 दिवस माझ्यापर्यंत येण्याची त्यांना हे नाही, एवढी हिंमत कसं काय करू शकतो कोण? आणि म्हणून या प्रकरणामध्ये आम्ही जाहीरपणे सांगितलं आहे त्याच्यामध्ये कडक कारवाई केली जावी। जो कोणी असेल अशा पद्धतीचा कुठल्या जाती धर्माचा विचार न करता मुलींवर अन्याय करणाऱ्या, मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे SITच्या माध्यमातून।